पण मग आता म्हणजे अशा तऱ्हेने लग्न लावायला तयार असतात असे पण अनुभव आले असतील ना? हो, म्हणजे बरेच वेळा आम्हाला सांगितलं जातं की एक वेगवेगळ्या जातीतलं लग्न आहे, वेगवेगळ्या धर्मातलं लग्न आहे, हं. वेगवेगळ्या प्रदेशातलं लग्न आहे. तर अशा वेळेला तुम्ही तयार व्हाल का? कारण आता आम्ही एक अनकन्व्हेन्शनल प्रिस्ट म्हणून आमची ओळख झालेली आहे. हां, की हे काहीतरी वेगळ्या प्रकारचं लावतात. आणि मग मला आठवत आहे एक लग्न आम्ही जे लावलं, तर त्याच्यात आई हिंदू आपली, वडील मुसलमान आणि त्यांची मुलगी, त्यांचा जावई जो होणारा होता त्याची आई इटालियन, वडील आयरिश आणि ते अमेरिकेत लोक राहणारे, पण त्यांना भारतात येऊन लग्न करायचं होतं. मला सांगितलं म्हणजे की हे आता कुठल्या भाषेत लावलं असेल लग्न? हे इंग्लिशमध्ये इंग्लिशमध्ये लावलं. इंग्लिशमध्ये हां. कसं झालं की या सगळ्यामध्ये सुरुवातीला ते फार मोनोटोनस व्हायचं, कारण मीच संस्कृत बोलायचो आणि मीच त्याचं रूपांतर इंग्लिशमध्ये हिंदी किंवा मराठी किंवा इतर भाषेत करायचो. माझ्या मुलाचं लग्न जेव्हा लावलं तेव्हा मी लावू शकलो नाही. तर आम्ही एका आमच्या मैत्रिणीला बोलवलं होतं, माझ्या भावानी लावलं आणि तिने इंटरप्रेट केलं. रीटा प्रत्येक वेळेला माझ्याबरोबर ह्या सगळ्या गोष्टीत असायची. हं. तर रीटा म्हणाली, अरे प्रत्येक वेळेला आपण दुसऱ्या कोणाला बोलवण्यापेक्षा मी केलं तर. मग माझ्या लक्षात आलं की व्हॉइस मॉड्युलेशन होतं, त्याच्यामुळे मी फक्त संस्कृतचं हे करतो आणि हां. त्याचा अर्थ जो सांगतात तो कुठल्या. आणि रीटा मल्टीलिंग्विस्टिक आहे, बरं. तिला मराठी, हिंदी, गुजराती, इंग्लिश, काही प्रमाणात तामिळ आणि काही प्रमाणात मल्याळम येतं. हो. हां, आता आता रिटर्ननी तुझ्याकडे येतो. म्हणजे आपण एक करेक्ट पॉइंटला आलो. की पौरोहित्यामध्ये आता तुमची टीम झाली. हं. तर मग आता ह्या टीममध्ये तुझ्या जबाबदाऱ्या काय-काय असतात? माझी जबाबदारी म्हणजे की एक तर अगदी सुरुवातीपासून म्हणजे जेव्हा टीम वर्क सुरू होतं तेव्हा आम्ही जेव्हा कोणी आम्हाला सांगतं की तुम्ही आमच्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न लावाल का किंवा मुंज लावाल का, तेव्हा पहिल्यांदा आम्ही ठरवतो की ह्यांच्याशी आपल्याला नक्की काय काय बोलायचं आहे आणि आपल्याला यांच्याकडून काय माहिती हवी आहे. हं. कारण आपलं कुठचंही कार्य आपण जे करतो ते खूप कस्टम मेड असतं. हं. म्हणजे इट्स नॉट लाईक वन शू फिट्स ऑल. प्रत्येक म्हणजे ती मुलगी काय करते, तिची काय अपेक्षा असेल, मुलगा काय करतो, त्याची काय अपेक्षा असेल किंवा कुठच्या घरात हा मुलगा जन्माला आला आहे आणि ह्याच्यावरती कसे संस्कार झाले असतील आणि मग त्याप्रमाणे आपण ते कसे मॉडिफाय करायला पाहिजेत किंवा त्याला या मुंजीच्यातून काय नक्की आपल्याला सांगायचं आहे, हे सगळं आपल्याला जरा जाणून घेणं गरजेचं असतं. सो आम्ही पहिल्यांदा ते करतो. मग बाकीची सगळी लग्नाची तयारी मी करून ठेवते. म्हणजे पूजेची जी तयारी असते ती सगळी मी करून ठेवते आणि त्याबरोबरीने जेव्हा आम्ही सुरुवात करतो, तेव्हा राजू सगळे संस्कृतचे श्लोक म्हणतो. मी त्यांना एक्सप्लेन करते. कारण मला अनेक भाषा येतात, त्याच्यामुळे मी प्रिटी कम्फर्टेबली मराठीत, हिंदीत किंवा गुजरातीत बोलू शकते. आणि आम्ही असे अनेक लग्न केली आहेत, की ज्याच्यामध्ये मी वेगवेगळ्या भाषेतनं ट्रान्सलेशन्स केली आहेत. आता हे जे आमचं कॉम्प्लिकेटेड वेडिंग होतं, वे वी हॅड हिंदू, अ मुस्लिम अँड अ कॅथलिक रिलिजन, त्यांना देव पूजायचा नव्हता किंवा त्यांना मूर्तीपूजा करायची नव्हती आणि साधारणपणे आपण नेहमी गणेश पूजेने सुरुवात करतो. त्याच्यामुळे गणेशाची मूर्ती असते. पण ते म्हणाले, आम्हाला मूर्तीपूजा अजिबात नको, पण आम्हाला एखादी एनर्जी पूजलेली चालेल. मग आपण त्याच्यातून आम्ही असं शोधून काढलं की ठीक आहे, मग आपण सूर्याची पूजा करूया. आणि म्हणून मग आम्ही तेव्हा गायत्री मंत्र म्हटलं आणि त्याच्याने आपण लग्नाची सुरुवात केली. वाह! सो वाह! मला वाटतं तुम्ही ही जी फ्लेक्सिबिलिटी दाखवता, म्हणजे तो जो लवचिकपणा दाखवता, पण तो लवचिकपणा शास्त्रात बसणाराही असतो. आता हे सगळं करत असताना जेव्हा तुम्ही दोघंही हे करता, तर तेव्हा हा ऑफकोर्स उपजीविका आहे. तुम्ही दोघे बिझी प्रॅक्टिशनर आहात. हं. तर मग हे तुम्ही का करता? हे आम्ही एक हाऊस म्हणून करतो असं म्हणायला हरकत नाही. हं. अ, हे सुरू केल्यानंतर असं आमच्या लक्षात आलं की हे एके प्रकारचं समाजकार्यही आहे. हां. कारण खूप लोकांना म्हणजे एके ठिकाणी तर मला आठवतंय की एक द ब्राईड वॉज अ हिंदू ब्राह्मण गर्ल आणि तिचं लग्न होणार होतं एका पारसी मॉम आणि ख्रिश्चन फादर.
च्या असलेल्या. मुलाशी. बरं. सो त्यांनाही पण त्यांना लग्न करायचं होतं मात्र अगदी कोकणात जाऊन गणपतीपुळ्याला. आणि गणपतीपुळ्याचे कुठचेही भटजी त्यांचं लग्न करून द्यायला तयार नव्हते कारण तो मुलगा हिंदू व्हायला तयार नव्हता. तर त्याने आम्हाला गाठलं आणि आम्हाला म्हटलं की तुम्ही कराल का लग्न. तर आम्ही म्हटलं हो चालेल काही हरकत नाही आहे. सो आमच्या लक्षात आलं की म्हणजे वी डिड सच अ गुड जॉब. त्यांना इतकं बरं वाटलं की त्यांचा जो हेतू होता की आपल्याला 2 प्रकारचे लग्न करायचे. एक हिंदू लग्न करायचंय जे आपल्याला गणपतीपुळ्यालाच करायचंय आणि एक आपल्याला ख्रिश्चन लग्न करायचंय जे आपल्याला चर्चमध्ये करायचंय. तर ते चर्चचे पादरी तर तयार होते करायला पण आपले भटजी तयार नव्हते करायला. आणि त्यांचा दोन्ही हेतू साध्य झाले कारण आम्ही म्हटलं आम्हाला काही हरकत नाही आहे. आम्ही गणपतीपुळ्याला येऊन तुमचं असं तुम्हाला जसं हवं असेल तसं आम्ही लग्न करूनही देऊ. बरं. म्हणजे परंपरेबरोबर जे खूप रिजिडली जोडलेले आहेत, अशा लोकांचा तुम्हाला विरोध होतो का? खरं सांगायचं तर मला वाटतं क्लायंटेल वेगळं आहे. क्लायंटेल वेगळे. वी आर नॉट इन कॉम्पिटिशन. हां, वी आर नॉट इन कॉम्पिटिशन एक तर. आणि दुसरं म्हणजे त्यांना लोक मिळतात तसे. हो, त्यांना आणि तसे ज्यांना लोकं. समजून घ्यायचं आहे, हं. ज्यांची इच्छा आहे की या जे प्रत्येक संस्कार किंवा जे विधी आहेत त्याच्या पाठीमागचं शास्त्रीय भूमिका जी सायन्सला धरू नये हं. ही त्यांना जर समजावून सांगितली तर प्रॉब्लेम सुटतात. आणि आपण नेहमी म्हणतो की कृती जी असते तिच्यातून मग वृत्ती येते. हेच सगळ्या कर्मकांडांच्या मागचं खरं तर लॉजिक आहे की जे आपण विसरलेलो असतो की कृती आणि वृत्ती ह्या 2 गोष्टी एकत्र यायला पाहिजेत. पण महत्त्व वृत्तीला आहे, कृतीला नाही, हे आपण आज दाखवून दिलं. तेव्हा मला असं वाटतं की ह्या दोघांनी हे जे काम घेतलेलं आहे त्यांच्या उपजीविकेचं, त्याचं महत्त्व हे आहे की संकल्पना ज्या असतात त्या बंदिस्त करण्यासाठी नसतात. संकल्पना असतात त्या विस्तार करण्यासाठी असतात. मूर्तीतल्या देवामध्ये रूप पाहण्याबरोबर गुण पाहणं आणि गुणाला महत्त्व देणारी पूजा करणं म्हणजेच त्या कर्मकांडाला विस्तारणं आहे. आणि आज कर्मकांड नाकारण्यापेक्षा कर्मकांड विस्तारणं हा एक सशक्त पर्याय संस्कृतीच्या पुढे असू शकतो. हा एक खूप मोठा आणि वेगळा विचार हे दोघे जण त्यांच्या उपजीविकेमधून आपल्या समोर मांडत आहेत. आणि पौरोहित्य याच्यामध्ये समाज आणि संस्कृती याला दिशा देण्याचं काम आहे. आणि म्हणूनच परंपरेमध्ये पौरोहित्य करणाऱ्याला मंत्रिपदाचा दर्जा होता. हां, म्हणजे तो राजमंत्रिमंडळामध्ये होता, तो राजपुरोहित असायचा. अर्थव्यवस्था, व्यापारीकरण आणि सत्ता याच्यामुळं खऱ्या पौरोहित्याचं रूपांतर हे संकुचित अशा फक्त कर्मकांड करणाऱ्या व्यवसायामध्ये झालं. पण आज यांच्यासारख्या व्यक्तीच्या निमित्तानं ते नातं की पौरोहित्य म्हणजे संस्कृतीशी जडलेलं तुमचं नातं सांगणारा, परंपरेशी असलेलं नातं सांगून नव्याबरोबर त्याची सांगड घालणारा आणि हा पुरोहित किंवा हे पौरोहित्य उत्क्रांती बरोबर जाणारं पौरोहित्य आहे. आणि त्या अर्थानं ते विस्तार करणारं पौरोहित्य आहे जे आपण आज सगळ्यांनी अनुभवलं. आणि त्यासाठी या दोघांचे खूप खूप आभार.